सई, तू आनंदी नाहीयेस का? आहे अरे, खरंच खूप आनंदात आहे मी. मगच माझ्याकडे बघून बोल. अरे मी खूप खुश आहे, खरंच खूप जास्त खुश आहे. इतके खुश आधी मी कधीच नव्हते. म्हणजे हे घर, ही सगळी माणसं, मामा, आप्पा, तू, हे सगळे माझे व्हाल असं वाटलंच नव्हतं मला. पण तरी मग माग ना, किती हक्काने माग. हट्टानी माग. मी तुला आधीच सांगितलंय, हट्ट करणं हे तुझं काम, ते हट्ट पुरवणं हे माझं काम. त्यामुळे माग, काय हवं ते माग. अरे सही बिराजदार, बोलो आपको क्या चाहिए? मला माझे मम्मा डॅडू हवेत. खरंच आदित्य, मला हवेत माझे मम्मा डॅडू. आणि नुसतं नकोय, आनंदात हवेत ते मला. म्हणजे ना, आतापर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टी अशा पुसून टाकाव्याशा वाटतात आणि परत सगळ्याची नव्याने सुरुवात व्हावी असं वाटतंय. प्रत्येक मुलीचं ना आदित्य एका मस्त परफेक्ट लग्नाचं स्वप्न असतं. माझंही तसं स्वप्न आहे. म्हणजे तू, मी, मामा, मम्मा, डॅडू, आप्पा सगळेजण असं एकत्र बसलोय, मस्त गप्पा मारतोय, छान आनंदात होत सगळेजण. आणि त्याच आनंदात ना ते आपल्या डोक्यावर अक्षता सुद्धा टाकतात. हे स्वप्न माझं आणि हे व्हायला हवंय मला. हे स्वप्न तू सुद्धा पूर्ण करू शकणार नाही यासाठी मी सुद्धा, हे माहिती आहे मला. प्रत्येक मुलीचं ना सासरी जाताना काहीतरी दुःख असतं, कशाचं तरी तिला वाईट वाटत असतंच. आणि मला या गोष्टीचं वाटतं. हॅलो, ब्रह्मे रेसिडेन्स. बाई 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 बाई, कोण बोलतंय? कोण बोलतंय हे महत्वाचं नाहीये. ब्रह्मेंच्या नव्या सूतबाई काय बोलतंय हे महत्वाचं आहे. तेव्हा आता तोंड मिटा आणि कानाची झापडं उघडी ठेवून फक्त ऐका. ब्रह्मेंची वास्तू कितीही टुमदार आणि सुंदर दिसली ना, तरी शापित आहे, शापित. आणि त्या मेल्या शापाची फळं त्या घरातल्या टवाळ पुरुषांना नाही भोगावी लागत, त्या घरातल्या बाईला भोगावी लागतात. काय बडबडता तुम्ही? ती नुसती बडबड नाहीये पोरी, अनुभवाचे बोल आहेत. आणि मीच कशाला, ब्रह्मेंच्या घरातला इतिहास साक्षीदार आहे. नीट निरखून पाहिलंस ना तर तुलाही कळेल. ब्रह्मेंच्या घरात एकही बाई ना आजवर टिकली ना यापुढे टिकणार. गृहक्लेश होतात, विघ्न येतात, प्रसंगी अकाली मृत्यू पदरात पडतो घरातल्या बाईच्या. पण त्या घराला काही बाई माणूस मानवत नाही. आणि घरानी बाई माणूस मानवून घ्यायचं ठरवलं ना तरी ते 5 महाभाग उठतात आणि त्या बाईच्या आयुष्याचं वाटोळं करतात.
अजून लग्न झालं नसेल तर थांबव ते लग्न आणि काढता पाय घे तिथून. तुम्ही नक्की आहात कोण? तुझे हितचिंतक. हा, तो खुलचट म्हातारा आणि त्या 4 वेडगळ भावांपासून तुला वाचवायला आलेली देवदूत. नव्हे नव्हे, देवीच. माझं ऐकशील तर तुझं कल्याण होईल. आणि नाही ऐकलंस तरी उद्या रडत रडत माझेच पाय धरशील. मला वाटत नाही त्याची वेळ येईल, कारण हे घरही माझं आणि या घरातली माणसंही माझी. आयुष्यभर त्यांना सांभाळण्याची जबाबदारी पार पाडीन मी, पण त्यांना सोडून तर कधीच जाणार नाही. जाशील जाशील, नक्की जाशील. आणि नाही गेलीस तरी मी आहे. एवढी हिंमत असेल तर नाव सांगा ना तुमचं, नाहीतर सगळं समोर या. येतेच आहे उद्या. सई, काय कोण होतं? नाही, पुढे नाही. कोणी नाही. आदित्य, मला ना खूप टेन्शन आलंय आपल्या लग्नाचं. सई, उद्या होईल ना सगळं? नाही हेमा मालिनी म्हणजे ती सिनेमा नटी. हा, नटी म्हणून आणली तिला. आपण नाही का सईला पळवलं तर तिच्या अभिनयाची आपल्याला मदत झाली ना, म्हणून आताही तिची मदत होणार आहे सईला नटवायला. सईला नटवायला नटी नटवायला सईला नटी नटवायला नजर नटी दुर्घटना घटी. मला नाही पटत. नाही पटत. चला 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 चला. एक मिनिट बंधू थांब. या इकडे इकडे. बंधू, हे बघ, आजच्या दिवशी आपल्या घरात ना असं कोणी जाणं बरोबर दिसत नाही. हे बाई, तुम्ही आलात ना, थांबा. आमच्या सईला नटायला मदत करा. लग्न लागलं की वधूवरांना आशीर्वाद द्या, 4 घास जेवा आणि नंतर जा. घर तुमचं आहे असं समजून राहा. ऑन प्लीज, थँक्यू. ओके बंधु, देखा जी, आज तक जिस दादा के घर से आपने मुझे घर आने नहीं दिया ना, आज उसी दादा ने मुझे घर में रोक लिया. और अब जो मैं आ गई ना, अब मैं नहीं जाने वाली. हाँ, गणराया, हे गणराया, सांभाळ रे बाबा. हे लग्न सुरळीत पार पडू दे, पण आजचा दिवस काही ब्रह्मेंसाठी खरा दिसत नाही. काय हो काणे वकील, अहो कुठे राहिलात? वाट चुकलात? बाई 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 बाई, अहो तुमच्या वाट चुकण्यानी माझी पुरती वाट लागेल. पहा, या लवकर. लग्न लागायची वेळ जवळ येत चाललीये. योग्य मुहूर्तावर आत गेले नाही तर माझा गृहप्रवेश लांबेल. कुठल्याही परिस्थितीत आजचा मुहूर्त चुकता कामा नये. मुहूर्त चुकता कामा नये. येत आहे ना सगळे? आलो 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 आलो. आम्ही जाऊ. नाही कशाला जातो, कशाला आलो ना आम्ही, दिसतोय ना डोळ्याला पुढे. हा चला, आम्ही सगळे तयार आहोत. तुम्ही सुरू करा. चला. तुमचं लग्न लावायचंय का? हो म्हटलं तर द्याल का लावून? पिंट्या, हाजीलपणा नको. हवाय, नवरी मुलगी आतमध्ये. हो, इथे बोलवा त्यांना. कोणासाठी थांबलेत? माझ्यासाठी थांबलेत ते. नाही, सई आणि आदित्य माझ्याशिवाय लग्न करूच शकत नाही. थोडीशी स्टुपिड आहे मी, पण त्यांच्या प्रेमाची क्युपिड आहे मी. आली आली माधुरी दीक्षित आली. कोण? मी? पुण्याचे कोण? आदित्यच्या लग्नाला झाडून सगळे सिने तारकाच येतात. आधी मावाली आणि आता माधुरी दीक्षित. वाव, तुम्ही मला माधुरी दीक्षित म्हणणार असाल ना तर मी रोज येईन इकडे. नको, आधी जे काम करायला आलीस ना ते काम कर जा. हो, आले. मैं भी आती हूँ. हाँ, अय्या, तुम्ही ते. जा बाई आतमध्ये आता लवकर. हा, चला चला.
आम्हाला आशीर्वाद देतील आणि मग आल्या पावली स्वतःच्या घरी निघून जात. हो ना सिंधू मामी? काय झालं? परत पोलिसांना बोलवू का? आणि मग ते तुमचं तोंड काळं लावा लग्न. काय ऐकू नाही आलं सगळ्यांना? जोरात लावा लग्न. आजपासून आदित्य कश्यपची बायको आणि ब्रह्मेंच्या घरची एकुलती एक सून म्हणून मी या घरात येते. त्या घरातलं प्रेम आणि नाती टिकवण्यासाठी मी काय वाटेल ते करेन. येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देईन. पण आता या घराला सोडून मी कधीच कुठेच जाणार नाही. थोड़ा ड्रामा और ढेर सारा हंगामा मिलेगा सिर्फ 3 पॉइंट पर, वो भी फ्री.